हाय नमस्कार, कसे सगळेजण मजेत ना? आम्ही पण मजेत आहे. बघा की आम्ही इतकी मजेत आहे आज डायरेक्ट दोघे जणी दुपारात 2 वाजता स्वयंपाक करू राहिले. कोणी पाहुणे येणार आहे का आपली तिथं? आपली तर पाहुणे नाही येणार आहे आज. मग अहो आज सवाशिणी म्हणजे की श्रावण महिन्यामध्ये देवीची सवाशिणी घालत असते. आता त्यांना सगळ्यांना तर माहीतच असेल ना. हा हा मग काय ते पुरण वाटत असते ना याच्यावर पाट्यावर. तुझ्यात काय करू राहिली? अहो पहिले होते ते पाट्यावर वाटत होते, आता काही नाही. आता हे चाळणी निघल्या यानाचे काढते, हे पण किती मस्त निघते याना पाट्यापेक्षा पण. म्हणून तिला काही चव राहिली नाही. चव लागती हो. काही चव नाही. पहिला काय चव लागत होती अर्धे ते वाटू ते वराटा आज खराब होत होता. पण तुम्ही मला एवढं विचारू राहिले हम्म. चव लागत नाही. तुम्ही कधी पुरणाची पोळी खाल्ली का? का खाते? मग खातो थोडीफार. हा कधी खाल्ली का? नको बोलू नका. आई बाळाला लसणच कांदा करून राहिली. म्हाताऱ्या माणसाने हेच काम देते भाऊ घरात जास्त करून. कारण कवा पण संध्याकाळी म्हणलं लसणाचं कांदा घ्यायचं मस्त दर्जात खुडत बसायच्या, कुठं पण खुडत बसायच्या. हे चांगलं काम राहतं म्हाताऱ्या माणसाने, बरोबर की नाही? हो. मग आम्ही आजीला काही काम देत नसतो तसं, पण मग आजी आज लवकर लवकर करायचं म्हणल्यावर परत रडती. त्यामुळे आई मला लसणाची कांदी फोडायला मदत करून राहिली. आता इथं आमच्या गावात देवीचं संस्थान आहे, ते तिथं जाणं आहे आम्हाला. काय म्हणते निवड घेऊन हा निवद घेऊन. निवड घेऊन जाणं आहे. त्याच्यामुळे ते लवकर करू राहिली. कारण लवकर झाले की लवकर ते सवासणी राहते. 4 का 5 वाजता जेवत असते. 5 वाजता. 5 आता आपल्या वाजता मनावर आहे 6 वाजता. आपल्या मनावर म्हणाले. काल नागरपंचमी होती. हे बा नागरपंचमीचा नाग दाखवतो मी तुम्हाला. हे बा नाग दिसला का? पहिला नाग कसा राहत होता आपल्या तिथं, भीती सारवणं असे बोटानं नाग काढत होते घरचे आणि ते टिपत होते. पुन्हा पोळ्याच्या वेळेस अर्धा पुसत होते. आता कसं पोळ्याच्या वेळेस खरंच सांगा तुम्ही, पुसायला गेलं तर डायरेक्ट बंद फाटून जाईल. आता नाग पगाचा निघाला. आधी इतकं टिपेल ते नागच दिसून राहायला, इतके टिपेले. पहिल्या ना एक नंबर देत होतं ते सारवलं की सेंटेड वास बी येत होता. आता वास ये ना काही आहे. आणि नागरपंचमी म्हणजे सण बी समजून राहिले. काल सण होता नागरपंचमी, तर ते पण समजलं नाही. समजलं का? नाही. आणि आज पण सगळं आहे. आज बी सकृपा आहे, पण आज काही समजून नाही राहिलं. कारण काही ते सकृपा म्हणजे राहिलंच नाही पहिले परत. आणि आता कोणी कबूल बी करत नाही सकृपा. पहिले काय कबूल करत होते, सकृपा तयार करत होते सकाळपासून संध्याकाळ सकृपा तयार करत होते, संध्याकाळी मग पाण्यात टाकत होते. आता तर काहीच नाही. आता लोकच पाण्यात गेले, बरोबर की नाही? मग आता काही समजत नाही. बरं ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बरं ठीक आहे, भेटू समोरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.